आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अजित पवार अमित शहांना मुंबई विमानतळावर भेटले। अमित शहा मुंबईतून निघताना अजित पवारांनी शहांची भेट घेतल्याची माहिती। गैरहजेरीवरून उलटसुलट चर्चांनंतर भेट। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात बैठकांचा सिलसिला। जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आणू नका, भाजप नेत्यांना शहांच्या सूचना। सूत्रांची माहिती। जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार देण्याच्याही शहांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सूचना। सूत्रांची माहिती। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प। जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री। उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर। सूत्रांची माहिती। अमित शहांकडून लालबागच्या राजाचं दर्शन। शहा सपत्नीक राजाच्या चरणी लीन। अमित शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाचं दर्शन, तर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर शहांच्या हस्ते बाप्पाची आरती। बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं। मुंबई नावासाठी झालेल्या आंदोलनात मी देखील होतो। अमित शहांचं वक्तव्य। लालबागचा राजाही आम्ही निर्माण केला असं शहा बोलतील। बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात माझा हात असल्याच्या शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। गुजरातच्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडून महाराष्ट्राच्या राजधानीवर हल्ले। मुंबईला ओरबाडण्याचा डाव। संजय राऊतांचा आरोप। ठाकरे कुटुंब गुजरात व्यापारी मंडळाचे लाभार्थी। राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचं प्रत्युत्तर। मुंबईत गणेश मंडळांच्या दर्शनासाठी अभिनेत्यांसह राजकीय नेत्यांची हजेरी। उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंनी जीएसबी गणपतीचं दर्शन घेतलं। शरद पवारांकडून लालबागच्या राजाचं दर्शन। राजाच्या दर्शन घेण्याआधी शरद पवार चिंतामणीच्या बाप्पाच्या चरणी लीन। लालबागच्या राजाचं दर्शन हा पवारांचा ढोंगीपणा। प्रवीण दरेकरांचा पवारांवर निशाणा। शेलारांच्या वांद्रेतील गणेश मंडळाबाहेर शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा। शहांनी फडणवीसांना कानात कोणता मंत्र दिला? चर्चांना उधाण। अजितदादांचा बारामतीत पराभव पक्का याची कल्पना दादांनाही आहे। राऊतांचं वक्तव्य। तर पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, आता पश्चाताप करून उपयोग नाही, अशीही राऊतांची टीका। अजितदादा गटाला आता असुरक्षित वाटतंय। सर्वेत सरकार विरोधी असल्याने आता इनकमिंग नाही तर अवकाळी पाऊस। वडेट्टीवारांची टीका। अजितदादा निवडणूक लढवणार, ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन। दादा असे मध्येच शस्त्र टाकू शकत नाही, छगन भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढायला पाहिजे, तर पवार फॅमिली कायम एक राहील। अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम यांचं वक्तव्य। ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारमध्ये काम होत नाहीत, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। फाईलला धक्का मारावा लागतो या फडणवीसांच्या वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया। आधी मी टार्गेट होते, आता संग्राम थोपटे तुम्ही टार्गेट आहात। टार्गेट झाल्यानं जास्त मतं मिळतील। राजगडमधील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंकडून संग्राम थोपटेंच्या उमेदवारीची घोषणा। रामदास कदम आणि आमदार योगेश कदमांकडून सदानंद कदम यांना संपवण्याचा प्रयत्न। जे सख्या भावाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार? संजय कदमांची टीका। महाविकास आघाडीत गडबड सुरू आहे अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत। महाविकास आघाडीत सुरेख समन्वय। जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील, ही उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीसांना कुणी दिला? सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना सवाल। तर महायुतीत रस्सीखेच असून निवडणुकीनंतर शिंदे सीएम राहतील हे फडणवीस सांगू शकतात का? सामनातून टीकास्त्र। सामनातून खोटे आरोप केले, राऊतांवर मानहानीचा दावा ठोकणार। फडणवीसांचे मानद सचिव संदीप जोशींचं वक्तव्य। अब्दुल सत्तारांचा मनोज जरांगेंना फोन। सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेट संदर्भात चर्चा। नुकतीच सत्तार आणि जरांगे यांच्यात बैठक झाली होती। मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घ्या। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र। तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे आमदारांनी सांगावं, राजेंद्र राऊतांचं वक्तव्य। अधिवेशन बोलवाच म्हणजे आमदार उघडे पडतील। मराठा आरक्षणासंदर्भातील विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया। सरकार मला कधीही मारू शकतं, 1 इंचही मी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। दरम्यान मराठे काय करू शकतात हे फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे, जरांगेंचा इशारा। सोलापुरात अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याचं जरांगेंचं वक्तव्य। असं झालं असेल तर हिशोब होणार, मनोज जरांगेंकडून नाव न घेता राजेंद्र राऊतांना इशारा।
मनोज जरांगेंचं सोशल मीडिया रोहित पवारांचे लोक ऑपरेट करतात. लोकसभेतील भानगडी माझ्यापर्यंत आल्याय. जरांगेंचा खरा चेहरा बाहेर येईल, आमदार राजेंद्र राऊतांचा दावा. तर लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे पैसे 3 महिन्यांपासून बंद. विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप. सर्व योजनांना पैसे मिळणार. प्राधान्य पाहून योजनांना निधीचं वाटप होईल. योजनांचे पैसे रखडल्याची छगन भुजबळांची अप्रत्यक्षपणे कबुली. मुलगी निवडून आली तर मला गर्व होईल, मी स्वागतच करेन. धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. तर नदीत फेका म्हणजे बाजूला फेकून द्या असं म्हणायचंय. आत्राम यांच्याकडून स्पष्ट. तिसऱ्या आघाडीतील नेत्यांचा आज नुकसान पाहणी दौरा. संभाजीराजे छत्रपती नांदेडमधील उंजाडा गावातील शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना. कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही. कृषी मंत्री बीडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न. संभाजीराजेंची धनंजय मुंडेंवर टीका. परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख लढवणार विधानसभा निवडणूक. राजेसाहेब देशमुखांची माहिती. तर कृषी मंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात. देशमुखांची मुंडेंवर टीका. विनोद अग्रवाल भाजपामध्ये प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. पुन्हा एकदा गोंदिया विधानसभेचं समीकरण बदलणार. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अण्णासाहेब शिंदेंचं आजपासून उपोषण सुरू. 9,000 समर्थकांसह मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषण सुरू. सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेच्या कल्याणमधील शिल्पालयातून पुतळा तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य ताब्यात घेतलं. पोलिसांकडून आपटेची पत्नी आईसह शेजाऱ्यांची 3 तास चौकशी. पुढील 15 दिवसात राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार. आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम करण्यात येणार. तज्ज्ञ समितीकडून शिल्पांची कलात्मकता जोपासण्यासाठी महत्त्वपूर्ण शिफारस. मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी. जायकवाडी धरण 97.58% भरलं. धरणाचे 6 दरवाजे 0.5 फुटाने उघडले. तर गोदावरी नदीपात्रात 3,144 क्युसेकने विसर्ग सुरू. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यातील 6 प्रकल्प 100% भरले. बेंबळा, गोकी, वाघाडीसह सायखेडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला. मुक्ताईनगरच्या सातपुडा पर्वतरांगेत संततधार पावसामुळे वडोदा मच्छिंद्र तलाव 100% भरला. मात्र तलावाला काही ठिकाणी पाझर लागल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. अहमदनगरच्या अकोले इथं निळवंडे धरणाचं चाक बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. धरणाच्या डाव्या कालव्याच्या गळतीमुळे पिकांचं नुकसान. कालव्यांची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोलीच्या पामुला गौतम नदीला पूर. भामरागड तालुक्याचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला. तालुक्याच्या 100 गावांना फटका.